शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली। तर मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात देखील विचारणा करण्यात आली। उजनी धरणामधून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, बजरंग सोनवणेंनी या भेटीमध्ये मागणी केली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी म्हात्रे यांनी केली। तर अमोल कोल्हेंनी पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा मांडलेला आहे। तर शरद पवारांच्या 8 खासदारांनी आज मोदींची भेट घेतली। 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे। साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली। सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं। तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे। गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय। आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच। दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी?